L&Tचे चेअरमन सुब्रमण्यम यांनी 90 तास काम करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सोशल मीडियावरती त्यांच्यावरती जोरदार टीका होत आहे. भारतात नेमकं किती तास काम करायला हवं, कायदा नेमका काय सांगतो याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा. सर्वात आधी आपण सुब्रमण्यम नेमकं काय म्हणाले ते समजून घेऊया. घरी बसून काय करता, बायकोचे तोंड किती वेळा बघाल, रविवारीही कामावर या, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आठवड्यात 90 तास काम करायला हवं, रविवार हा ऑफिसमध्ये येऊन काम करण्याकरता आहे, असं सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे. त्यानंतर त्यांच्यावर देशभरातून टीका करण्यात आली आहे. भारतात किती तास काम करावे, भारतीय कायदा नेमका काय सांगतो ते आपण समजून घेऊया. भारतातल्या कायद्यानुसार कामाचे कमाल तास निश्चित केले आहे. फॅक्टरी ऍक्ट नुसार भारतातले कारखाने आणि उत्पादन युनिटमध्ये कर्मचारी दिवसातून जास्तीत जास्त 8 ते 9 तास काम करू शकतात. आठवड्यातले कामाचे एकूण तास 48 तास पेक्षा जास्त नसावेत. म्हणजेच 6 दिवसात जास्तीत जास्त 48 तासच काम करण्याची तरतूद आहे. तसंच ओव्हरटाईम केल्यास त्याचा मोबदला देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ओव्हरटाईम केल्यावर कामाचे तास एका आठवड्यात 60 तासांपेक्षा जास्त नसावेत. तसंच रोजच्या कामाच्या दरम्यान कमाल 5 तास काम केल्यानंतर कामगारांना 1 तास ब्रेक देणं गरजेचं आहे. आता आपण जर कायद्याचे उल्लंघन केल्यावर नेमके कोणती शिक्षा होईल ते समजून घेऊया. फॅक्टरी ऍक्ट 1948च्या कलम 92 नुसार एखादा मॅनेजर किंवा मालकाने या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदीचं उल्लंघन केलं तर त्याला 2 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. तसंच त्याला 1 लाख रुपयापर्यंतचा दंडही होऊ शकतो. यासोबत त्याला एकाच वेळी दंड किंवा शिक्षा दोन्ही होऊ शकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा.